नमस्कार, मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भात टाकून वडे. तर मी भात शिजवते, ते कसं शिजवायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा वाडा कोलम आहे. तर वाडा कोलम म्हटलं तर जुना आहे, त्याच्यामुळे तो अख्खा तांदूळ आहे. तर मी मिक्सरला वाटला आहे. तो मिक्सरला वाटल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतला आणि जास्तचं पाणी घालायचं, त्याचं अगदी पोट फुटंपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण गूळ वगैरे सगळं टाकणार आहोत आणि मग पीठ भिजवणार आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण नंतर मीठ वगैरे सगळं टाकून शिजवून घेणार. अगोदर मी मीठ टाकते, भाजणीचे नाही, म्हणजे आपण ते वड्याचं पीठ करतो ना त्याचे वडे नाही, आपले साधे पिठाचे वडे आहेत. तर आपण भात टाकून करणार आहे. तुम्ही कधी केलेत का? असे नसेल केलं तर मी दाखवते तुम्हाला, तुम्ही पण करा. शॉर्टकट आहे आणि लवकर होतात, पण हे तेवढं शिजायला थोडा वेळ लागतं. अगोदर शिजून घेऊया, नंतर मग पीठ भिजवू. हे बघा, मस्त झालं आहे. याचा चांगला मस्त पोट फाटले आणि बारीक पेस्ट झाल्यासारखं झालं. त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. मसाल्यामध्ये ही जिऱ्याची आणि धन्यांची एक मिक्स करून पावडर केले, ती एक चमचा टाकते मी त्याच्यामध्ये. हे एवढं गूळ टाकते आणि थोडीशी हळद टाकते. थोड्याला कलर येण्यासाठी आपण हळद टाकतो आणि आता आपण थोडं शिजून घ्यायचं आहे. थोड्याशा गाठी झाल्या, घालून घेते. मीठ तर अगोदर टाकलेलंच आहे आणि पिठामध्ये पण आपण टाकणार आहोत मीठ, म्हणून एवढं बस झालं. हे असं चांगले छान शिजवून घेऊया. गूळ विरघळेपर्यंत एक फ्लोट घेऊया, पण गॅस फास्ट करून. असं हे असं मसाला टाकला की याचा कलरच वेगळा आहे आणि ते चव छान लागते त्याची. थोडं आपण धने जिरे पावडर टाकूया. आणि हे वडे तुम्ही व्हेज भाजीसोबत पण खाऊ शकता आणि चिकन मटनसोबत पण खाऊ शकता, गावठी कोंबडीसोबत पण खाऊ शकता. सांडग्यांची भाजी मी केली होती ना, तुम्ही ती बघा, तो व्हिडिओ बघा सांडग्याच्या भाजीचा. ती भाजी करायची आणि असे वडे करायचे, खूप छान लागतात. आणि थंड करून घेऊया आणि पीठ भिजवूया आपण. ह्याच्यामध्येच जेवढे भिजेल तेवढंच भिजवायचं आपल्याला, पाणी एक्स्ट्राचं टाकायचं नाही. शेवटीला त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. एक कांदा किसून घेतला मी, तो टाकतो. किसून काय टाकायचं, कारण की दाताखाली यायला नको म्हणून, नाही तर तो कचकच लागतो अख्खा. म्हणून किसून टाकायचा कांदा, त्याचा एक जीव झाला पाहिजे त्याच्यामध्ये. बघा, आता आपण जास्त शिजवत नाही, हे शिजलेलं आहे बऱ्यापैकी. मी गॅस बंद करते. हे बघा, त्याच्यामध्ये मी बेसन टाकलं आहे. बेसनाच्या गाठी मोडून घेते. याच्या पण गाठी मोडून घेऊया. थोडं मीठ टाकले त्याच्यामध्ये, चिमूटभर हळद पण टाकली पिठामध्ये, म्हणजे कलर येईल तिला. हे बघा, हे थंड झाले तर आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे. बघा, त्याच्यामध्ये एवढं चांगलं भिजलं आहे, पण आपण एक वाटी पाणी आणलं लागलं तर आपण तेवढं थोडं थोडं घेणार आहे. हे सगळं काढून अगदी थोडंसं.
घट्टच भिजवायचं, जास्त पातळ नाही करायचं. असं मी पीठ भिजवून ठेवला होता. आता जवळजवळ 1.5 तास झाला पीठ भिजवून ठेवला, तरी पण घट्टच आहे आणि त्याला घट्टच ठेवला पाहिजे. आता मी तेल ठेवलं आहे गरम करायला. तर आधी आपण एक छोटासा गोळा टाकूया, गरम झाला आहे का बघायला. जरा सरकवते. आणि ही आपली तेल पिशवी असते ना, ते घेतली मी. तुम्ही कपडा पण घेऊ शकता. परातीत भिजवलं आणि टोपात घालून ठेवलं की ते चांगलं येईल म्हणून. आपल्याला असं जाडच घट्टच पीठ भिजवायचं आहे. घट्ट पीठ भिजवल्याने काय होतं माहिती आहे का, हे थापडे येतं चांगलं. आणि पातळ असलं की मग का सोडताना पण आपल्याला त्रास होतो ना, हात वगैरे वाजतं, तेल उडतं. थोडा गॅस फास्ट करूया. हे बघा, हे झालं छान. आपण हे गॅसला देऊया आणि बाकीचे वडे तळून काढूया. तर पहिलं असं म्हणतात ना की तळलं ना आपण की आपण चुलीला द्यायचं असतं. असं थोडंसं पाणी लावायचं खाली आणि याचे थापून घ्यायचे. फुगण्यासाठी असं थोडंसं दाबायचं म्हणजे चांगलं फुगलं जातं ते. फुगला, थोडा फुगला. आज कंटिन्यू पाऊस पडतोय. सकाळी नुसता भुसा पडत होता आणि आता कंटिन्यू पडतो, मोठा मोठा पडतो. हे बघा, हे असे चांगले लालसर करायचे. आणि हलक्या हाताने सोडायचे, अगदी मध्येच जोरात टाकायचं नाही. तेलाचं आहे, जपून करायचं. थोडा वेळा मोठा होतोय, छोटा करूया. हे बघा, हे अशा पद्धतीत सगळे मी काढून घेतले थोडे. आणि एकदा तेल गरम झालं ना की वेळ नाही लागत, पटापट पटापट होतं. तुम्ही पण असेच करा, खा. छान मस्त पाऊस पडतोय. थोडंसं काहीतरी तळणीचं खावंसं वाटतं म्हणून मी म्हटलं आज आपण वडे करूया, कोंबडी वडे करूया. तर मी कोंबडी चिकनचं झालं आहे आमचं, गावठी कोंबडी आणली होती. म्हटलं फक्त तुम्हाला आता वडे दाखवायचे आहेत. माझी पद्धत वडे करायची, तुम्ही पण करा माझ्या पद्धतीमध्ये, आवडतील तुम्हाला. सगळे मसाले नाही होत, तुम्हाला सहन होत नाही. तर हे असं साधं सिंपल मस्त करायला ही माझी सासूची रेसिपी आहे. कारण की तिला जर शॉर्टकट करायचं असेल तर ती अशी करायची. ते आम्ही भाजणी ते काय बोलतो वड्याचं पीठ वगैरे करत नव्हती ती, ह्या पद्धतीमध्ये करत होते.
त्याच्यामुळे मला तसेच वडे येतात आणि हेच आवडतात असं म्हणतात. अशीच पीठ भिजवणं तिचं असंच घट्ट पाहिजे, म्हणजे ते कडक होतात, थोडे कुरकुरीत होतात खायला. ही तिची पद्धत होती, त्या पद्धतीत मी केले आणि तुम्ही पण करा, तुम्हालाही आवडेल. आणि कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता, असं काही नाही की नॉनव्हेजच पाहिजे त्याच्यासोबत खायला, असं काही नाही. आमच्याकडे तर सोयाबीन फेमस, सोयाबीन आहे ना ते व्हेज काय बोलतात त्याला, व्हेज बॉयलर, त्याच्यामध्ये ती भाजी खूप खायला आवडते. त्याच्यामध्ये असे वडे पण खायला छान लागतात. जर व्हेजिटेबल असाल तुम्ही तर त्या भाजीमध्ये खा, किंवा सांडग्याची भाजी तुम्ही माझी यूट्यूबवरती जा, ते तुम्ही बघा आणि तशी भाजी करा, त्याच्यासोबत असे वडे खा, खूप चांगले लागतात खायला. असं नाही की नॉनव्हेजच हवे, पण नॉनव्हेज खाणारी लोकं खातात, जे नाही खाणारी लोकं असतात ना त्यांच्यासाठी ते चांगलं. आपले वडे एकदम तयार आहेत, छान तोडून दाखवते कसं मस्त पुष्टीचीच आहे. गरम आहे ना. त्या पद्धतीमध्ये मी वडे केले, तुम्ही पण करा, तुम्ही पण खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आवडलेत की नाही. ते तुम्हाला आवडतील, तुम्ही करून तर बघा, माझी पद्धत छान आहे अशी. आणि असे चांगले जाडच थोडेसे घट्ट पीठ भिजवायचं आणि भाकरीसारखे टाकायचे आणि तळून काढायचे, खुसखुशीत लागतात खायला. आणि भाताचे बी वडे बनवलेत, तुम्ही करून बघा आणि सांगा मला कसे लागतात खायला. या जेवण.